बऱ्यापैकी गती ही आघाडीच्या विकासाला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये MSMEसाठी म्हणजे मीडियम अँड स्मॉल इंडस्ट्रीसाठी आरक्षण हे MIDCने केलेलं आहे. MIDCला दर कमी करण्याच्या संदर्भात मी आदरणीय उदय सामंत साहेबांशी बोललेलो होतो आणि ज्यावेळेला ते वेंगुर्ल्याला आले होते त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी अनाऊन्समेंटसुद्धा केलेले की आम्ही दर कमी करू. तर हा निर्णय झाल्यानंतर मोठ्या इंडस्ट्रीज, कारण छोट्या इंडस्ट्रीजमधून रोजगार तर मिळतोच, परंतु मोठ्या इंडस्ट्रीज ज्यावेळेला येतील त्याला अधिकचा रोजगार मिळू शकतो. आता यांची जी इंडस्ट्री आहे ही चंदीगडला त्यांच्या मेन इंडस्ट्रीज आहेत आणि भारतभर आणि जगामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालतं. तर फार्मास्युटिकल आणि सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि मेडिकल इक्विपमेंट्स ह्याच्यासाठी ते प्लॉट बघत आहेत. तर त्याच्या संदर्भात मुंबईतल्या ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत त्यांची बुधवारी मीटिंग ठेवलेली आहे. उदय सामंत साहेब ज्या दिवशी अवेलेबल असतील त्या दिवशी, आणि त्या दिवशी नेमके किती लोक येतात हे आपल्याला कळू शकेल. पण सुरुवात तरी आपण 10 एकरपासून करू शकतो आणि सर्वसाधारणपणे अशी अपेक्षा आहे की 500च्या आसपासचा रोजगार, हाऊ मच 500 500च्या आसपासचा रोजगार हा एक इंडस्ट्री देऊ शकते. अशा तऱ्हेच्या जर इंडस्ट्री आल्या तर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल आणि त्यांचे स्केल्ससुद्धा चांगले असतात. त्याच्यामुळे ज्यांना एअरपोर्ट जवळ आहे, परंतु याच्यामध्ये एकच आहे की उंच सखल भाग आहे, त्याच्यामधला डोंगराळ भाग सोडला तर उरलेला एक पर्टिक्युलर भाग जर फार्मास्युटिकल आणि मेडिकल इक्विपमेंटसाठी, कारण आदरणीय राणे साहेबांचं सुद्धा हे स्वप्न आहे की ह्या मोठ्या प्रमाणात अशा तऱ्हेच्या इंडस्ट्रीज आपल्याकडे याव्या की ज्याच्यामध्ये पोल्युशन होत नाही. सर्जिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये तर झिरो पोल्युशन आणि फार्मास्युटिकलसुद्धा ऑरेंजमध्ये येते, त्याच्यामुळे त्यांचं झिरो डिस्चार्ज इंडस्ट्रीज असतात. कारण त्यांचं परदेशामध्ये एक्सपोर्ट चालत असल्यामुळे त्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत अमेरिकन स्टँडर्ड्स सगळ्यात स्ट्रिंजंट असतात आणि त्याच्यामुळे त्या स्टँडर्डप्रमाणेच त्यांना फॅक्टरी उभी करायला लागते. त्यांना पोल्युशन केलं तर तिथली लोकं घेणार नाहीत आणि त्याच्यामुळे आघाडीला पोल्युशन होता कामा नये आणि इंडस्ट्रीजसुद्धा आल्या पाहिजेत. अर्थात ही योगायोगाची बाब असते की मी मुंबईचा पालकमंत्री झाल्यामुळे अनेक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे मालक हे मुंबईमध्ये राहतात. त्या सगळ्यांनीच कबूल केलं की आम्ही त्यांना वेळ द्यायचा, अर्थात सामंतसाहेबांची आणि त्या लोकांची वेळ मॅच करून ह्याच आठवड्यामध्ये ही बैठक होईल आणि त्याला आपले हे सर्व अधिकारी, आपल्या RO मॅडम आणि सगळे अधिकारी येतील. त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही आधी कंटूर मॅप त्याच्यावर हे करा, सुपर इम्पोज करा, की जेणेकरून आपण आलो आणि नुसतं डोंगर दाखवला तर तो लोक घेणार नाहीत. त्यांना इंडस्ट्री एका लेवलला लागते आणि तेवढी तरी फ्लॅट लँड त्यांना दिली पाहिजे. तर किती इंडस्ट्रीज बसतात हे ते बघतील आणि त्याच्यानंतर मग इंडस्ट्रीजबरोबर चर्चा होईल. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये बुधवार गुरुवारच्या मानाने त्याच्यावर निर्णय होईल आणि मग त्याच्यानंतर एक मोठं शिष्टमंडळ हे आढळलेला येईल आणि त्यावेळेला मी राणेसाहेबांनासुद्धा विनंती करेन की त्यांनीसुद्धा यावं. कारण मुळात सर्जिकल इन्स्ट्रुमेंटची आयडिया ही त्यांची होती आणि तिलारीच्या मागच्या भागामध्ये इथे जर एकदा एस्टॅब्लिश झाले तर तिलारीच्या मागच्या भागामध्ये मोठी लँड त्यांनी देऊ केलेली आहे सर्जिकल इंडस्ट्रीसाठी आणि त्याचं हब हा सिंधुदुर्ग व्हावा अशी एक खासदार म्हणून राणेसाहेबांची इच्छा आहे. आपण निश्चितपणे प्रयत्न करू की पर्यटनाबरोबरच नॉन पॉल्युटिंग इंडस्ट्री कशा रीतीने आपल्याला आणता येतील त्यासाठी आपण आवश्यक प्रयत्न करू. शेवटी यश देणं देवाच्या हातात असतं. आपण म्हणूया की आपल्याला निश्चितपणे यश मिळेल. सर, कंपनी का नाम आपके? सिस्मेट एक्जिन प्राइवेट लिमिटेड, चंडीगढ़ बेस्ड कंपनी है. हमारे ऑपरेशंस हिंदुस्तान में 9 स्टेट्स में है. मेडिकल इक्विपमेंट्स की और फार्मास्यूटिकल्स की मैन्युफैक्चरिंग करते हैं. मंत्री जी ने मोटिवेट किया कि आप हमारे यहाँ पर आकर इंडस्ट्री लगाइए, तो उनके साथ विज़िट पे आए हैं. काफ़ी अच्छा लगा और हम प्रॉमिस करते हैं कि यहाँ पर इंडस्ट्री सेटअप करेंगे और काफ़ी बड़े से एम्प्लॉयमेंट जनरेट करेंगे यहाँ पर लोग. आपका शुभ नाम सर? अंकुर मंगला, क्या पोजीशन है आपकी? मैनेजिंग डायरेक्टर ऑफ द कंपनी. थँक्यू.